नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये महसूल सेवक म्हणजे कोतवाल पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली आहे। तर एकूण किती जागा असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये एकूण ही जाहिरात प्रकाशित झाली, आगामी काळामध्ये कोणत्या जिल्ह्याच्या अंतर्गत जाहिरात प्रकाशित होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर महाराष्ट्रामध्ये महसूल सेवक म्हणजे कोतवाल या पदासाठीच्या जाहिराती प्रकाशित होत आहेत। तर जिल्हाधिकारी कार्यालय जालन्याच्या अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झाली। तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये कोतवाल पदाची भरती प्रक्रियेची जाहिरात सुरुवात झालेली आहे। तुमच्या गावातील जाहिराती संदर्भात असेल, तुमच्या तालुक्यातील जाहिराती संदर्भात आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट येईल। तर या ठिकाणी पहा, 25/8/2026 रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली। तर यामध्ये पहा, जालना जिल्ह्याच्या अंतर्गत कोणकोणत्या तालुक्यामध्ये तहसीलच्या अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झाली। जालना, बदलापूर, भोकरदन, घनसांगवी, जाफराबाद, अंबड आणि परतूर आणि मंठा या तालुक्याच्या अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झाली। विषय पहा, महसूल सेवक पद भरण्याबाबत 2026 जे उमेदवार 4थी पास आहे तर त्या पदासाठी, त्या उमेदवारासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे। जर तुम्ही 4थी पास असाल तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने, ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी हा फॉर्म भरता येणार आहे। तर या संदर्भाची डिटेल्स मध्ये माहिती या ठिकाणी समजून घेऊया। तर या ठिकाणी पहा, वरील विषयाच्या अनुषंगाने महसूल सेवक कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली निवड समिती मार्फत महसूल सेवक संवर्गातील 2912 पदाची भरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी अशा प्रकारचा या ठिकाणी अध्यादेश काढण्यात आला होता। त्या अंतर्गत जालना जिल्ह्याच्या अंतर्गत एकूण 47 पदासंदर्भाची ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली। तर यामध्ये पहा, 28/8/2026 ते 9/9/2026 या कालावधीमध्ये तुम्हाला या ठिकाणी पदे मंजूर करायचे आहे। 10/9/2026 रोजी पर्यंत तुम्हाला या ठिकाणी समिती गठीत करायची आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा, कोतवाल भरती प्रक्रियेची जाहीरनामा किंवा जाहिरात ही जालना जिल्ह्याच्या अंतर्गत किंवा इतर प्रत्येक जिल्ह्याच्या अंतर्गत 15/9/2026 पर्यंत ही जाहिरात प्रकाशित होईल। म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात जरी असाल तर तुमची ही जाहिरात 15/9/2026 पर्यंत या ठिकाणी प्रकाशित होणार आहे। त्यानंतर लेखी परीक्षा ही तुमची 30/9/2026 पर्यंत होणार आहे। त्यानंतर पोस्टाने जे काही अर्ज प्राप्त होणार आहे तर त्या अर्जाचा या ठिकाणी जे काही तपशील असेल किंवा प्रवेश पत्र द्यायचे असेल तर तुम्हाला या कालावधीमध्ये म्हणजे 1/10/2026 ते 3/10/2026 या कालावधीमध्ये तुम्हाला प्रवेश पत्र मिळतील। आणि तुमची परीक्षा, प्रत्यक्षात तुमची परीक्षा ही 1/10/2026 रोजी असणार आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठीचा हा जो काही टाइम मॅप आहे किंवा टाइम रोड आहे तर तो तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे असणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित होणार आहे। तर त्यामुळं अशाच भरती प्रक्रियेच्या जाहिरातीसाठी आता तुम्हाला या पदासाठी कशा प्रकारे तयारी करायची आहे, सिलेबस का असणार आहे, कशा प्रकारे तयारी करावी, कोणते पुस्तक खरेदी करावे यासाठी किंवा या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। त्यासोबतच तुम्ही 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला इतर माहिती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून दिली जाईल। धन्यवाद, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र।